मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये एक गोष्ट खूप कॉमन झाली आहे, ती म्हणजे आजार. पूर्वी वय वाढल्यानंतर जे आजार होत होते तेच आजकाल अगदी कमी वयात दिसायला लागले आहेत. कुणाला डायबिटिक्स, कुणाला BP, कुणाला थायरॉईड, कुणाला हृदयविकार, कुणाला सांधेदुखी, तर कुणाला मानसिक ताण, अनिद्रा, ॲसिडिटी, पोटाचे विकार किंवा सततचा थकवा. एवढंच नाही तर लहान वयात केस गळणे, अकाली पांढरे होणे, वजन वाढणे, पोट सुटणे, फॅटी लिव्हर, त्वचेचे आजार आणि पचनाच्या समस्या सुद्धा खूप वाढलेल्या दिसतात. आजूबाजूला नीट पाहिलं तर जवळपास प्रत्येक व्यक्ती काही ना काही शारीरिक किंवा मानसिक त्रासातून जाताना दिसते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक नियमित औषधं घेत असूनही पूर्णपणे बरे होत नाही. कारण अनेकदा आपण फक्त आजारांवर उपचार करतो, पण त्यामागची खरी कारणं बदलत नाही. आपल्या जीवनशैलीमध्ये झालेला मोठा बदल हा यामागचं मुख्य कारण आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत काही ना काही खात राहतो. सकाळचा नाश्ता, मग चहा बिस्किटं, दुपारचं जेवण, संध्याकाळी स्नॅक्स, कॉफी आणि रात्री उशिरा पोटभर जेवण. शरीराला विश्रांती मिळायच्या आधीच आपण पुन्हा त्याच्यावर पचनाचं काम टाकतो. आपल्या शरीराचं एक वेगळंच शास्त्र आहे. शरीर एकाच वेळी एक महत्त्वाचं काम व्यवस्थित करू शकतं. जेव्हा आपण जेवतो तेव्हा शरीराची संपूर्ण ऊर्जा अन्न पचवण्यासाठी वापरली जाते. पोट, आतडी, यकृत आणि पचनसंस्था पूर्ण ताकदीने काम करू लागतात. पण जर आपण सतत खात राहिलो किंवा रात्री उशिरा जड अन्न खाल्लं तर शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी वेळच मिळत नाही. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या स्वतःला बरे करण्याची ताकद असते. खराब झालेल्या पेशी दुरुस्त करणे, विषारी घटक बाहेर टाकणं, नवीन पेशी तयार करणं आणि शरीराची स्वच्छता करणं ही कामं शरीर आपोआप करत असतं. पण त्यासाठी शरीराला काही रिकामी राहणं खूप गरजेचं असतं. आपण सतत खात राहिलो तर शरीर फक्त पचन करण्यातच व्यस्त राहतं आणि आतमध्ये जमा झालेली घाण तशीच राहते. यासाठी एक खूप साधा पण प्रभावी उपाय आहे. रात्रीचं जेवण लवकर करणं. शक्य असेल तर संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत जेवण पूर्ण करावं. कारण सूर्य मावळल्यानंतर शरीराची पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते. रात्री उशिरा खाल्लेलं अन्न पचायला जास्त वेळ लागतो. ते आतड्यांमध्ये साचतं आणि त्यातून गॅस, ॲसिडिटी, अपचन, वजन वाढणं आणि इतर अनेक समस्या सुरू होतात. आपण अनेकदा जेवून लगेच झोपतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही. उलट रात्रभर शरीर अन्न पचवण्यात गुंतलेलं राहतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शरीर जड वाटतं, आळस येतो, डोकं शांत वाटत नाही आणि दिवसभर सुस्ती जाणवते. जर तुम्ही लवकर जेवलात आणि रात्री शरीराला काही तास रिकामी राहू दिलं तर शरीरामध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते, ज्याला आधुनिक विज्ञानामध्ये ऑटोफॅजी असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये शरीर खराब झालेल्या पेशी आणि अनावश्यक घटक कमी करण्याचं काम करत असतं. शरीरातून स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे शरीर हलकं वाटू लागतं, झोप सुधारते, सकाळी फ्रेश वाटतं, पचन सुधारतं आणि शरीरातील ऊर्जा वाढते. अनेक लोकांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, साखर नियंत्रणात आणण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी याचा फायदा झालेला दिसून येतो. काही संशोधनामध्ये देखील असं आढळून आलं आहे की जे लोक रात्रीचं जेवण लवकर करतात आणि रात्री दीर्घकाळ उपाशी राहतात त्यांच्यामध्ये वजन वाढण्याचं प्रमाण कमी असतं. पचन चांगलं राहतं आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला ही सवय लावताना थोडा त्रास होऊ शकतो. रात्री भूक लागू शकते किंवा काहीतरी खावंसं वाटू शकतं. पण शरीराला प्रत्येक गोष्टीची सवय होत नसते. काही दिवसांनी शरीर नवीन वेळेनुसार स्वतःला जुळवून घेतं. त्यावेळेला कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा साखर न टाकलेलं दूध घेतलं तर आराम मिळू शकतो. अनेक लोक म्हणतात की ऑफिसमुळे उशिरा होतो, मग लवकर जेवण कसं करायचं? अशा वेळी संध्याकाळचं जेवण ऑफिसमध्येच करून घेणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरून वेगळा डब्बा घेऊन जाणं देखील उपयोगी ठरू शकतं. हलका आणि पौष्टिक आहार जसं डाळी, भाज्या,
सलाड, मूग, पनीर किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात. रात्री उशिरा तळलेले पदार्थ, जंक फूड, जास्त साखर, जड अन्न खाणं टाळलं तर शरीरावरचा ताण देखील खूप कमी होतो. शरीराला विश्रांती मिळते आणि नैसर्गिकरित्या पुनर्बांधणीचं काम चांगल्या प्रकारे होतं. तर मित्रांनो, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेहमी महागडी औषधं किंवा कठीण उपचारांची गरज नसते. अनेकदा फक्त योग्य वेळेवर खाणं, पुरेशी झोप घेणं आणि शरीराला विश्रांती देणं हे सर्वात मोठं औषध ठरतं. आपल्या छोट्या छोट्या सवयी पुढे मोठा फरक निर्माण करतात. आजपासून फक्त एक छोटासा बदल करून बघा. रात्रीचं जेवण थोडं लवकर करा आणि शरीराला रात्री आराम करण्याची संधी द्या. काही दिवसांनी तुम्हाला शरीरातला हलकेपणा, वाढलेली ऊर्जा, चांगली झोप आणि सकारात्मक बदल जाणवायला लागतील. निरोगी आयुष्याची सुरुवात ही नेहमी छोट्या सवयींपासूनच होत असते. तर मंडळी, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व एक लाईक आणि एक हाईप करायला देखील विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.